पिंपरी चिंचवड मधला डांगे चौक ते भूमकर चौक हा 2 किलोमीटरचा रस्ता. या रस्त्याचं लवकरच काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. या कामासाठी 17 कोटींचा खर्च मंजूर झाला. पण अचानक स्थायी समितीनं 6 कोटी रुपये वाढवले. कारण काय, तर आवश्यक साधन सामग्रीची किंमत वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नंतर ठेकेदाराला त्रास नको म्हणून. कारण की आज उद्या जी भाववाढ होणार आहे त्या भाववाढीने आपण आज उद्या भविष्यात 17 कोटीपर्यंतच काम करता येईल त्यांना. त्याच्यामुळं भविष्यात भाववाढ होऊ नये म्हणून आपण त्यांना 6 कोटी वाढून दिलेले आहेत. राष्ट्रवादीच्या या अजब शोधावर विरोधकांनी जोरदार टीका केली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीचा अजबच कारभार सुरू आहे. आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये महानगरपालिकेमध्ये अशा प्रकारचा ठराव कधी झालेला नाही आहे. ठेकेदाराला काही ना काही कारण सांगून वाढीव रक्कम देण्याचे प्रकार घडलेत, परंतु ते 10% जी त्याच्यामध्ये तरतूद आहे त्याप्रमाणे दिलेत. परंतु हा कारभार म्हणजे लग्न ठरवायला आपण मुलगी बघायला गेलोय आणि त्याच्या आधीच होणाऱ्या मुलांची नावं काय ठेवायची, अशा प्रकारचा हा त्यांचा कारभार आहे. भविष्यातली भाववाढ लक्षात घेऊन आत्ताच 6 कोटी रुपये वाढवण्याचा हा निर्णय नेमका कोणाच्या फायद्यासाठी हा प्रश्न विचारला जातोय. वाढलेल्या निधीचा मलिदा कोणाला मिळणार हे शहाण्यास सांगणे न लगे. कैलासपुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.